चोपडा रोडवरील अमरधामची दुर्दशा झाली असून अंमळनेर नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये प्रेत जाळले जातात। हे अमरधाम कोचर बंधूंनी बांधून नगरपालिकेला दिले आहे। अमरधामच्या संपूर्ण वास्तूची दुर्दशा झाली आहे। नगरपालिका या ठिकाणी कोणतीही देखभाल करीत नाही। सर्वत्र घाण, दुर्गंधी, जागोजागी खड्डे, लाकडाचा चुराडा, प्रेतांचे अवशेष अशी दयनीय अवस्था आहे। रात्री दारुडे, गंजडी, गुंड यांचा हैदोस असतो। शहरातील सर्व कबरस्थानला दुरुस्ती, देखभाल होते। फक्त हिंदूंचा द्वेष प्रशांत सरोदे करतो। जमत नसेल तर एखाद्या संस्थेला देखभाल करण्यासाठी अमरधाम देण्यात यावे अशी मागणी होत आहे। अमरधाम मध्ये प्रेत जाळण्यासाठी नगरपालिका लाकडे देते, यातही भ्रष्टाचार सुरू आहे। 6 वर्षापासून नानाला बेकायदा गोडाऊन देण्यात आले। नाना गौरीचे पैसे घेतो। नगर परिषद याच प्रेताला अनुदान देते। स्टोअर कीपर, सावंत, आरोग्य निरीक्षक मिळून पैसे खातात असा आरोप केला जात आहे। 6 वर्ष बेकायदा गोडाऊन फुकटात कसे दिले गेले? सरोदे गप्प का बसला की चिरीमिरी मिळाली अशी चर्चा होत आहे। प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी गिधडे नगरपालिकेत बसली आहे, तरी अंमळनेरचे पुढारी आमदार गप्प का बसले आहे असा सवाल विचारला जात आहे। अंमळनेरात हिंदूंना कोणी वाली नाही का अशी स्थिती आहे।